राऊंड द विकेट. हितेंद्रचा पहिला चेंडू सुहाससाठी आणि पहिला चेंडूवर खेळाडू या ठिकाणी तयार होता, मात्र निघाला बॉल चौकारासाठी. लेग कटर छान टाकला होता भूपेंद्रने, मात्र ज्या प्रकारे खेळाडू त्या ठिकाणी व्यवस्थित होता नव्हता काही विचित्र आपण करताना पाहिलं आणि पहिल्या चेंडूवर बाद होता चेंडू निघून गेला हाताला लागून. त्याच्या वरून नितेश मला वाटतं आहेत आणि हा चौकार. येस, सूर्याची किरणं नक्कीच आलेली आहेत डोळ्यावर आणि हा चौकार आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर. हितेंद्र तयार, पुढचा चेंडू सुहाससाठी. सुहास आणि तर मात्र बघा बॅट्समनचा पवित्र ज्या प्रकारचा आहे आणि त्यानंतर राऊंड विकेट अँगल बनवतोय, थोडा बाहेर काढतोय. म्हणजे अशा वेळेस जेव्हा बॉलिंग टाकतो तेव्हा शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू ॲक्शनमध्ये येतो जो अक्षयच्या मागे आहे आणि अशा पद्धतीने राऊंड विकेट टाकताना चान्सेस बनतात. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुहाससाठी. आता मात्र सुहासने चेंडूला खेळून काढलाय, गॅपमध्ये आहे जोपर्यंत हितेंद्र त्या ठिकाणी येतोय. थ्रो करेपर्यंत 2 धावा, 3 बॉल 6 धावा. आता दुपारचं सत्र सुरू आहे, हवा देखील सुरू झालेली आहे, त्यामुळे धावसंख्या होते. मगाशी देखील आपण 19 पाहिलं, मगाशी 25 पाहिले, त्यामुळे होऊ शकतात. तर आव्हान किती देणार आहे मात्र पाहणं गरजेचं राहील. राऊंड विकेट, पुढचा चेंडू. आता मात्र संधी मिळणार, शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आहे, दॅट शुड बी टेकन. क्या बात आहे, सुयोग माळी अप्रतिम. पहिल्यांदा तोल पुढे गेला होता सुयोगचा, त्यानंतर शेवटच्या क्षणाला स्वतःच बॅलेन्स बघा, ओव्हरपिच चेंडू मिळाला होता, जास्त वरती लागला नाही, बरोबर बॅटच्या आणि निश्चितपणे जास्त हवेत गेला चेंडू आणि एक उत्कृष्ट असा झेल बघा, लक्ष होतं त्यानंतर मागे आले आणि सुयोग माळीने घेतलेला सुंदर झेल. खूप दिवसानंतर पुन्हा एकदा सुयोग ॲक्शनमध्ये. खूप चांगल्या प्रकारच्या मॅचेस या अगोदर देखील जेव्हा संघाला गरज होती त्यावेळेस त्याने कामगिरी केली. नवीन फलंदाज जयेश आता येत आहेत. जय स्ट्राईकला असतील आणि नॉन स्ट्राईकला असतील ते म्हणजेच रोशन. पहिलं षटक सुरू आहे, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात, त्यामध्ये एक गडी बाद झालेला आहे आणि आता जयेश आलेला आहे. धावसंख्या 6, एक गडी बाद. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते हितेंद्र, राईट आर्म राऊंड द विकेट जयेशसाठी. आता मात्र अलॉंग विथ द कार्पेट सुयोगकडे 1 धाव, धावसंख्या 7, 5 बॉल 7. बघा आव्हान किती देतात, कारण उंबरच्या संघाला देखील कल्पना आहे, समोरच्या संघामध्ये अक्षय आहे, हितेंद्र आहे, आतिश आहे, त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने ऋतिक, सुयोग, अजय जी बॅटिंग लाईनअप आहे यांच्याकडे देखील 3 ते 4 फलंदाज आहेत, त्यामुळे एक आव्हान द्यावं लागेल. आता मात्र जास्तच ऑफस्टम्पच्या बाहेर निघाले आणि तिथून चेंडूला खेळून काढलं. सुयोगकडे बॉल जातोय. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 8. एक षटकानंतर धावसंख्या 8, एक गडी बाद. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आंबवली विरुद्ध आपण उंबरशेत पाहतोय आणि टॉस जिंकलेला आंबवली संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलं. ज्या प्रकारे असं वाटलं होतं सुहास चांगल्या फ्लोमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, मात्र ते होऊ शकलं नाही. थोडासा वर बॉल चढला आणि आकाशामध्ये गेल्यानंतर हवेत छान पद्धतीने आपण पाहिलं तर सुयोगने तो जजमेंट कॅच घेतला आणि आता गोलंदाजीसाठी येतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आंबोली संघ जिंकला तो यश. 1 ओव्हर 1 रन 1 विकेट ज्याने गोलंदाजी केली होती तोच यश, पहिला चेंडू यशचा. आता मात्र टप्पा पडल्यानंतर स्ट्रोकला खेळलेत, 1 धाव तर पूर्ण केलेले. जोपर्यंत चेंडू फेक येते 2 धावा निश्चितपणे. 8 आणि 2 10. थोडंसं फंबल झालं होतं ऑन साईडला आपण पाहिलं तर. मिड विकेट ज्या ठिकाणी हितेंद्र आहे आणि स्क्वेअर लेग ज्या ठिकाणी खेळाडू आहेत ऋतिक. पहिल्या चेंडूवर 2 धावा, धावसंख्या 10. लॉंग ऑफला लॉंग ऑनला आपण अजय आणि आतिशला पाहतोय. कव्हरला खेळाडू आहे ज्या ठिकाणी तुषार, त्यानंतर पॉइंटला खेळाडू. पुढचा चेंडू रोशनसाठी आणि हा टप्पा आहे आणि या टप्प्यावर गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. ज्या प्रकारचा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यश गोलंदाजी करत आहे. पार्टनरशिप जर पाहिली तर 2-4 चेंडूमध्ये 4 धावा. ज्या प्रकारचा ॲक्शन रिप्ले आपण चेंडू पाहिला. पुढचा चेंडू यश याचा राईट हँड बॅट्समनसाठी. रोशन अगोदरच या ठिकाणी स्लोअर 1, चांगलं गती परिवर्तन, खूप छान चेंज ऑफ पेस. बघा बॅट्समनला विथ द स्पिन खेळता आला नाही आणि पाहता पाहता या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण. बॉल कलेक्ट करायचा होता त्या दरम्यान चूक आणि त्या दरम्यान 2 धावा.
धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती म्हणजेच 12. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. या अगोदर देखील आपण 2-2 ओव्हरमध्ये आपण जरी म्हटलं क्रिकेट चांगलं असलं तरी कधी कधी लॉटरी लागते, मात्र ही लॉटरी कोणती असते ते मात्र पाहणं गरजेचं राहील. या अगोदर आपण कवडोली संघाला पाहिलं, दामणी संघाने पराभूत केलं आणि कवडोली संघाला पराभूत करताना ज्या प्रकारची कामगिरी आपण पाहिलेली आहे. शेवटचे 3 चेंडू यश. आता मात्र संधी आहे निश्चितपणे. ऋतिक खेळाडू नाही आणि झेल सुटतोय आणि त्यानंतर कमबॅक करतायत. दुसरी धाव देखील बघा, जास्त बॉल थांबल्यानंतर पडल्यानंतर देखील थोडासा चाचपडत राहिला. लगेच थ्रो केला असता तर कदाचित एकच धाव होऊ शकली असती. हा बघा झेल होता होता निश्चितपणे हा झेल सुटला. ऋतिक एक सेफ हँड आहेत. जेव्हा तुम्हाला युवा खेळाडूंना संधी मिळते संघामध्ये त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या झेल तुम्हाला घ्याव्याच लागतात स्वतःला सिद्ध करण्यासाठी. मात्र होऊ शकल्याने धावसंख्या 14. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. राईट हँड बॅट्समन रुशनसाठी पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी बघूया, एक धाव तर मिळालेली आहे आणि जोपर्यंत पंचांचा इशारा वाईडला +2 धावा मिळतील. एकूण धावसंख्या 16. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 मध्ये किमान 4 ते 5 धावा म्हणजे 20 ते 21 धावा एक टार्गेट होऊ शकतं. मात्र शेवटचे 2 चेंडू कोणत्या स्वरूपाचे यश टाकणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. अद्याप आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसरा चेंडू डॉट निर्धाव, तिसऱ्या चौथ्या चेंडूवर 2-2 धावा प्रत्येकी. नंतर पुन्हा एकदा आपण पाहतो वाईड आणि 1 धाव, असे एकूण 16 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. रोशन खेळतोय वैयक्तिक 7 वर आणि आता स्ट्राईकला आहे जयेश. व्हॉट अ शॉट. शॉट चेंडू फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, आउट ऑफ द पार्क. हा येतोय उत्तुंग षटकार. 22. बघा वारंवार विकेट किपर अक्षर अटेडे त्यांना सांगतोय, निर्देश संकेत देत आहेत की तुम्ही वेगळं काही करायला जाऊ नका, तुम्हाला ऑस्टंप पकडून गोलंदाजी करायची आहे. मिडल लेग स्टंपवरचे चेंडू जर तुम्ही हाताळलात तर हेच होणार आहे आणि तेच घडलंय. पुन्हा एकदा मिडल लेग स्टंपवरचा चेंडू आणि जास्त आखूड टप्प्याचा होता. बॅट्समनला वेळ मिळाला आणि त्यानंतर त्या चेंडूला पूल केलं आणि चेंडू सीमापार षटकार. याला श्रेय जयेशला देखील देणं गरजेचं. ज्या प्रकारचं 2च चेंडू तो खेळलाय त्यामध्ये एक षटकार आला निर्णायक. 1 डाऊनला आलेल्या बॅटिंगला जयेश, कारण सुहास बाद झाल्यानंतर मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. धावसंख्या 22. शेवटचा चेंडू. आता अजून एक कव्हरचा खेळाडू त्याला आतमध्ये घेतलेला आहे. बघूया पुढचा चेंडू. राईट ओव्हर द विकेट. यशचा चेंडू. संधी आहे मात्र आतिश आणि या ठिकाणी बघूया काय घडतंय. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव, तिसरी धाव होणार का? मात्र जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय. येस सर, अंपायरनी सांगितलेलं आहे रिव्ह्यू चेक करा. अनिकेत पवनजी, पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे, टीमसाठी नाही आहे, लक्षात घ्या. डिसिजन पेंडिंग. थक 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 थक. तर संख्या 22. 1 गडी बाद आहे. शेवटचा चेंडू ज्या पद्धतीने खेळून काढलेला होता आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर चेक करतायत. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये कोणत्या संघासाठी, लक्षात ठेवा. पंचांनी घेतलेला आहे त्यामुळे आपण रिव्ह्यू पाहतोय. चला क्षेत्ररक्षण सेफ आहे, सेफ. चला तिसरी धाव घेताना बाद झाले म्हणजे 24 धावा झाल्यात. 25 धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्यानंतर या ओव्हरमध्ये 10 आणि 4 14 16 धावा आलेल्या आहेत.
तर धावांची गरज आहे 25 आणि सुहास सज्ज संघ होते उंबरशेत 25 धावांचं लक्ष डिफेंड करून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. कारण 8 संघ आले, 8 मधून आता 4 येणार, 4 मधून 2 आणि त्यानंतर 1. दरवर्षी आपल्याला बेस्ट सायकल, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज सायकल देणारे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि ज्यांना श्रद्धांजली म्हणून आज आपण सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन झालं, राष्ट्रगीत झालं, त्यानंतर आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि त्यानंतर आपण निश्चितपणे आपल्या या स्पर्धेला सुरुवात केली. अशा 3 व्यक्तिमत्व निश्चितपणे आमच्या अनिल दादा यांच्या सासूबाई देखील होत्या आणि निश्चितच त्यांचं देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजलीने त्यांना देखील आठवण, आपण त्यांची स्मृती या ठिकाणी निश्चितच आठवण काढली आणि सर्व खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली देऊन त्यानंतर आपण स्पर्धेला सुरुवात केली. सचिन कुळे, साई, सचिन कुळे, प्रणम या ठिकाणी अगरबत्ती, त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंचं संघांचं हार्दिक स्वागत. अनिलजी रटाटे यांच्या माध्यमातून चॅम्पियन्स कोण ठरणार ही उत्सुकता. प्रथम चषक अनिल गोविंद रटाटे आंबवली ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, त्याचप्रमाणे सुनील शेठ शिगवण, त्याचप्रमाणे दत्त शेठ गोठल, भरत शेठ रटाटे, त्याचप्रमाणे अमोल वैराग यांचं देखील 25 धावांची गरज आहे. स्ट्राईकला अक्षय, बघूया कोण येत आहेत. अक्षय नाहीये, हा अक्षयच आहे, सॉरी, अक्षय आणि आतिश. आणि सलामीची पहिली जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी येतोय सुहास. धावांची गरज आहे 25, 12 चेंडू 25 धावांची गरज. यानंतर सायवाडी आणि वांझोली हनुमानवाडी या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जशी मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. 3:30 वाजलेत, 4:30 पर्यंत आपल्याला अजून 2 मॅच कव्हर करायचे आहेत. ही मॅच, त्यानंतर पुढची मॅच सायवाडी आणि वांझोली आणि त्यानंतर वांझोली गावठणवाडी आणि आपण पाहणार आहोत ज्या प्रकारचं सेमीफायनल. मला अनिल दादा सांगतीलच की कशा पद्धतीने सेमीफायनल खेळणार आहोत. अनिल दादा अबकड, ओके. त्यामुळे वांझोली, गावठणवाडी आणि त्याचप्रमाणे धामणी या संघांमध्ये सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजे सेमीफायनलला पोहोचलात म्हणजे तुम्हाला 1 पारितोषिक लागू झाले, बरोबर ना अनिल दादा? तिसरं किंवा चतुर्थ ज्या प्रकारचं धामणी संघाने दोन्ही मॅच बघा. पहिली मॅच 6 बॉलला 5, अक्षरशः विजय जो गेला होता म्हणजे पराभवाच्या छत्रछाया घालून आपल्या संघाला आणलं मनीषने आणि तेजसने, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आकाशने त्याच्यावर कळस चढवला. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होते सुहास. राईट मोर द विकेट, स्ट्राईकला आहे तो म्हणजेच अक्षय. पहिला चेंडू या ठिकाणी फाईन खेळलेला आहे, खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतोय, मिस फिल्डिंग होते आणि 1 धाव पूर्ण केली, 2 धावांसाठी परत आहेत. बघा समोरचे बॉल सहज तुम्हाला बॉल थांबवायचे आहेत आणि त्या ठिकाणी एवढी चुकी कशी होऊ शकते. पूर्ण आपलं बॉडी बॅलन्स जरी टाकलं, आपलं शरीराचं वजन जरी टाकलं तरी सुद्धा आपण ब्लॉक करू शकतो बॉलला, मात्र चेंडू निघून गेला. या अगोदर देखील आपण असा एका विकेट किपरला पाहिलं, त्याच्या पायाच्या मधून विकेट किपरच्या मधून गेला होता चेंडू मागे. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर 2 धावा. सुहास गोलंदाजी करते. स्ट्राईकला अक्षय रटाटे. धावांचं लक्ष 25. आता मात्र 11 बॉलमध्ये 23. कंपल्सरी चेस, राईट आर्म ओव्हर द विकेट. सुहास सज्ज होतोय. एक तटबॅनला खेळाडू, थोडासा वाईडिश आहे, पॉइंट आहे, डीप कव्हर आहे, लॉंग ऑफ, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट थोडंसं मागे आहे, डीप मिड विकेट, लॉंग ऑन असं क्षेत्रव्यू. सज्ज होते सुहास. आता मात्र आवडता फटका, पॉवरफुल हिट, 6 धावा, उत्तुंग षटकार, बिग वन, मच निडेड 6 फॉर द बॅटिंग साइड. आणि अक्षय रटाटे आपल्या फॉर्म मध्ये परत येतोय. आखूड टप्प्याचा चेंडू बघा, टप्पा पडल्यानंतर पूर्णतः आवडता फटका. ज्या प्रकारे पॉवरफुल हिट, हुक आणि पुल हे आवडते फटके आहेत आणि त्याच चेंडूवर निश्चितपणे 6 धावा. पहिल्या 2 चेंडूवर धावसंख्या 8, 10 आणि 5, 15 आणि 2, 17 धावांची गरज आहे. स्ट्राईकला अक्षय 2 चेंडू 8 वर खेळतोय आणि आता निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते धावांची जी एकूण 25 करायचे आहेत. 10 मध्ये 17, 10 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते सुहास. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुहासचा हा देखील चेंडू फाईन खेळलेला आहे, खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतो. आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मगाशी चूक झाली होती, आता ती चूक करत नाहीये. आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी करताना स्टॉप करतोय चेंडूला आणि एका धावेने धावसंख्या 9. 3 बॉल 9.
9 चेंडूमध्ये धावांची गरज 16. आंबवली अ विरुद्ध सुरू असलेला सामना तो म्हणजेच उंबरशेत या दोन संघांमध्ये अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा 2024 उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. क्वार्टर फायनल यानंतर सेमीफायनल मध्ये कोणता संघ जाणार, कारण यानंतर सायवाडी आणि वांजोली हनुमानवाडी यांच्यातील जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळू शकतो या संघाबरोबर, कारण धामणी आणि वांजोली गावठणवाडी पोहोचलेले आहेत सेमीला. पुढचा चेंडू आणि आता मात्र आतिशने देखील मारलेला फटका, हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मात्र खेळाडू बाद होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न आणि यामध्ये आतिश परततोय. 8 बॉल 16 धावांची गरज. नवीन फलंदाज आता बघूया हितेंद्र येणार की कोण येणार, कारण धावांची गरज आहे आणि हितेंद्र आता आपल्याला पाहायला मिळतोय. येत असताना 8 चेंडू 16 धावांची गरज. 16 टू विन 8 बॉल्स. सुहास धावसंख्या आपण 9 पाहतोय. हितेंद्र स्ट्राईकला सज्ज आता होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नॉन स्ट्राईकला अक्षय गोलंदाजी करतोय. सुहास अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या ओव्हरला किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. आणि स्ट्राईकला आता मात्र हितेंद्र. सुहासने एक महत्वाची विकेट आपल्या संघाला मिळून दिलेली आतिशच्या रूपामध्ये. सुहास सज्ज. स्ट्राईकला हितेंद्र. हा चेंडू षटकार. यस 6 धावा. खूप लांब किती शॉट टाकलाय बघा चेंडू. या अगोदरचा चेंडू ज्या पद्धतीने सुहासला टाकला त्याच्या खूप मागे राहिला बघा. ऍक्शन रिप्ले. खूप संधी मिळाली बॅट्समनला. आणि आता 7 बॉल 10. 7 चेंडू 10 धावांची गरज अंबोली संघामध्ये. मगाशी म्हटलं 4 जे बॅट्समन आहेत त्यामध्ये आतिश आहे, अक्षय आहे. अक्षय, आतिश, हितेंद्र, सुयोग, ऋतिक या 4 ते 5 खेळाडूंना, सुयोग यांना निश्चितपणे आपले योगदान द्यावे लागणार. आणि त्यातले 3 ते 4 बॅट्समन 1-2 ओव्हर उभे राहिले तरी सुद्धा काय करू शकतात आणि तेच या ठिकाणी दाखवतोय तो म्हणजे हितेंद्र. एका क्षणीच पहिल्या चेंडूवर षटकार. महत्वाची कामगिरी 6 धावांची. आणि आता समीकरण गणित बदलतंय. जे 8 मध्ये 16 होते ते आता 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट सुहास. स्ट्राईकला हितेंद्र. उंबरशेत विरुद्ध आंबवली अ या दोन संघांमध्ये सुरू असलेली चुरस द्वंद्व युद्ध लढाई. आणि सुहासचा चेंडू आता मात्र या चेंडूला देखील खेळून काढलेला आहे. चेंडू आता तो म्हणजेच या ठिकाणी 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. जोपर्यंत चेंडू फेक होते आणि 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा चूक आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 17. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. आंबोलीच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा कुठल्या होत्या आणि आता उंबरशेत संघाला 8 धावा वाचवायच्या आहेत. मगाशी 4 मध्ये 1 धाव जी गरज असताना कवडोली सुतारवाडी संघाच्या मंगेशने टाकलेले षटक शेवटपर्यंत मॅच घेऊन आले होते. 6 बॉल मध्ये 8. गोलंदाज कोण असणार, कोणत्या गोलंदाजावर विश्वास ठेवणार? रोशन आहे का? यस रोशन. सहा चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 8. जावळे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच पांडुरंगजी भानशे यांचा सत्कार आणि सन्मान आणि अनिलजी रटाटे यांचे सासरे पांडुरंगजी भानशे यांचा सत्कार आपण या मॅच नंतर करणार आहोत. जावळे ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच आणि अजित बोत्रे यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. अजित बोत्रे, अनंत बागवे, 6 बॉल 8. स्ट्राईकला अक्षय. क्षेत्ररक्षणात बदल केला होता. चला लवकर रोशन. आपण बघा फिल्डिंग मध्ये बदल केला होता. डीप कव्हर वरती आणतायत तो म्हणजेच कव्हर पॉइंटला थर्डमॅन तिथेच आहे. बॅकवर्ड पॉइंट थोडासा मागे घेत आहेत आणि जो कव्हरचा खेळाडू होता तो आता मात्र डीप फाईन लेगला घेऊन जात आहेत असंच वाटतं. यस, एक डीप कव्हर आला, एक बॅकवर्ड पॉइंट आहे. शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर मिड विकेट आणि आता कव्हर देखील आतमध्ये येतोय. त्यामुळे कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग, मिड विकेट.
6 बॉल 8 धावांची गरज. पारस आमच्या बरोबर गुणलेखकाची भूमिका पार पडतोय. दगदग होते त्याची पण. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 6 चेंडू 8 धावांची गरज. रोशन राऊंड द विकेट. आणि पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आर पार, चेंडू सीमा पार. हा येतोय, हा हँडसम उत्तुंग षटकार. चेंडूवर प्रहार. 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. मी विनंती करेन सायवाडी आणि वांझोली हनुमानवाडी या दोन्ही संघांना त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. ही मॅच संपल्यानंतर लगेचच मॅच सुरू होईल. राऊंड विकेट. 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. अजून एक फटका या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. अक्षय रटाटे. संघाला गरज होते त्यावेळेस निश्चितपणे धावून येतोय. आपल्या वैयक्तिक जर आपण पाहिल्या तर 16 धावांवर खेळतोय आणि 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. ज्या 16 धावा यशने दिल्या एका ओव्हर मध्ये, त्या 16 धावा निश्चितपणे वसूल केल्यात अक्षयने 5 चेंडू मध्ये. आणि आता 4 चेंडू 1 धावेची गरज, जे मगाशी देखील आपण पाहिलं होतं. विजयी फटका पाहायला मिळतोय चौकार आणि विजयी संघ ठरतोय. आंबवली सेमीफायनल मध्ये पोहोचतोय. अभिनंदन. मी जावळे ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय पांडुरंग बांशे साहेब यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी, त्याचप्रमाणे अजितजी बोत्रे, संतोष सावंत यांना विनंती करेन आपण अजितजी बोत्रे साहेबांचा सत्काराने सन्मान करूया. आमचे अनिलदादा रटाटे यांचे सासरे आणि माजी सरपंच जावळे ग्रुप ग्रामपंचायत पांडुरंग बांशे अजितजी बोत्रे यांचा सत्कार संतोषजी सावंत यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. आणि छोटीशी परी पण आलेली आहे. ती म्हणते मला फोन द्या, मला तुमचा फोटो काढायचा आहे. तर आता तयार होते संघ.